चांदूर बाजार येथून 24 किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पर्वत शिखरावर भैरव बाबा विराजमान आहेत. बहिरम क्षेत्राचा इतिहास पौराणिक असून तपस्वी ऋषी मुनींच्या वास्तव्याने हे क्षेत्र पावन झालं आहे. पौष महिन्यामध्ये बहिरमची यात्रा भरते. या यात्रेला दूरदूरून भाविक येतात व भैरवनाथाचं दर्शन घेऊन कृतार्थ होतात. निसर्गाच्या सान्निध्यात भैरव बाबा विराजमान आहेत. येथील पुरातनतेची साक्ष देतात ते येथील काशी तलाव, प्राचीन शिवलिंग. शिखरावरील मंदिरात भैरवाची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. पुरातन आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी घोड्यावर स्वार अशी भैरवाची धातूची मूर्ती आहे. या मूर्तीसमोर सुपारी ठेवली जायची. भाविक या सुपारीला शेंदूर आणि लोणी लावत. त्यामुळे भैरवाचं विशाल रूप अस्तित्वात आलं. तेव्हापासून आजपर्यंत हे भैरमबुवाला लोणी आणि शेंदूर लावण्याची प्रथा कायम आहे. पूर्वी भैरवनाथाची मूर्ती उघड्यावर होती. हे पाहून 1924 साली कविठा बुद्रुक येथील तुळशीरामजी मडगे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारलं. पूर्वी शिखरावरील मंदिरात जाण्याकरता पायऱ्या नव्हत्या. त्यांनी वरून खालपर्यंत 105 भल्या मोठ्या पायऱ्या करून खालीपर्यंत येण्या जाण्याची भाविकांना सोय करून दिली. तेव्हापासून शिखरावरील भैरवनाथाचं हे मंदिर भव्य स्वरूपात अस्तित्वात आलं. त्यानंतर भैरवनाथ मंदिर ट्रस्ट तयार करण्यात आला. त्या ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षांपासून मंदिराचं बांधकाम सुरू आहे. पूर्वी भैरवनाथाला भाविक नवस करत. हा नवस फेडण्याकरता बोकडांचा बळी दिला जात होता. बळीची प्रथा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की मंदिरावरील बोकडांचे रक्त 105 पायऱ्यांवरून खाली येत व त्याच काळामध्ये गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या नामाचा गजर करत गाडगे महाराजांची स्वारी मंदिरावर गेली. त्यांनी ही बळीची प्रथा पाहिली. संत गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा दूर करण्याकरता गावोगावी कीर्तन केलं. त्याच कीर्तनातून भैरवनाथ यात्रेमध्ये या प्रथेवर त्यांनी प्रहार करून अंधश्रद्धाळू भाविकांचं प्रबोधन केलं व ही बळी देण्याची प्रथा त्यांनी बंद पाडली. पायऱ्या संपल्यानंतर मंदिरात प्रवेश करताना भला मोठा नाद करणारा घंटा लागतो. हा घंटा 240 किलोचा धातूचा आहे. अमरावती येथील तुळशीरामजी मरोडकर सराफ यांनी 30 नोव्हेंबर 1957ला ही घंटा दान दिलेली आहे. या घंट्याचा नाद मंदिरापासून 2 ते 3 किलोमीटरच्या परिसरात घुमतो. भैरवनाथाच्या मंदिरात जाताना उजव्या बाजूने गणपतीची अष्टभुजा मूर्ती नजरेला पडते. पूर्वी या मूर्तीजवळ गोट्याचे असंख्य पाळणे होते. ज्यांना संतती नाही ते लोक हा पाळणा उचलत होते. त्यातूनच नवस बोलला जायचा. परंतु आता नवीन बांधकामामध्ये हे पाषाणाचे पाळणे अस्तित्वात नाही. त्या स्थळी टुमदार मंदिर तयार झालं आहे. या गणपती मंदिराच्या मागे भांडे तलाव आहे. पूर्वी भैरवनाथाच्या दर्शनाला जाणारे भाविक याच भांडे तलावामध्ये आराधना करून भांडे मिळवत व आपल्या स्वयंपाकाचं काम झाल्यानंतर ते भांडे त्या तलावामध्ये परत पाण्यामध्ये सोडून देत होते. परंतु काही स्वार्थी भाविकांनी ही भांडी काम झाल्यानंतर तलावात सोडलीच नाही. त्यामुळे भांडे तलावातून भांडे मिळणं बंद झाले अशी आख्यायिका आहे. गणपती मंदिराच्या उजव्या बाजूला पुरातन शिवलिंग आहे. गणपतीच्या दर्शनानंतर त्या शिवलिंगाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. प्रथेनुसार भाविक येथे दर्शन घेऊन मनःशांती मिळवतात. शिवलिंगाच्या दर्शनानंतर भैरवनाथाच्या मूर्तीकडे जाताना उजव्या बाजूला हनुमंताचे मंदिर आहे. या मंदिरात भाविक आवर्जून नतमस्तक होतात व पुढे भैरवनाथाच्या मूर्तीचं दर्शन घेण्याकरता जातात. तेथील दर्शन व पूजा करून पावन झाल्याचा सुखद अनुभव घेतात. पूर्वी या यात्रेमध्ये शेतकरी वर्गाला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य व शेती उपयोगी अवजारे मिळत. बंडी, बैल, दमणी व बैलांना लागणारे साज हे सुद्धा मिळत. त्याचप्रमाणे यात्रा म्हणून करमणुकीची साधनंही भरपूर होती. सिनेमा टॉकीज व तमाशे ही या यात्रेतील खरी आकर्षणं होती. या यात्रेमध्ये जास्तीत जास्त शेतकरी असल्या कारणाने शेतकऱ्यांची यात्रा म्हणून या यात्रेकडे पाहिल्या जात होतं. त्यांना आवश्यक शेती अवजारं खरेदी करण्याकरता मुक्कामी राहण्याची प्रथा होती व बैलांची खरेदी त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राहुट्या टाकून करण्याची तसंच राहण्याची पद्धत होती. आज मात्र बैलबंडी व शेती अवजारं नजरेआड झाली. मात्र राहुट्या कायम आहेत व त्यांची संख्या
मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। या यात्रेचं विशेष आकर्षण म्हणजे रोडग्याचं जेवण। लांब लांबचे भाविक दर्शनाकरता येतात व भैरवनाथाला नवस बोलतात। त्यानंतर आपापल्या पसंतीनुसार नैवेद्य करतात। तो नैवेद्य रोडगे, वरण, वांग्याची भाजी असून काही शौकीन रोडगे व मटणाच्या जेवणाकरता येतात, कारण येथील पाण्यातील गुणामुळे स्वयंपाक हा चविष्ट बनतो असं यात्रेकरूंचं म्हणणं आहे। अशी ही बैरमची यात्रा पूर्ण मध्य प्रदेश व विदर्भामध्ये सुप्रसिद्ध आहे। म्हणूनच तिचं आकर्षण खेड्यातील व शहरी लोकांना देखील मोठ्या प्रमाणावर आहे। या यात्रेमध्ये विशेषतः लाह्या फुटाण्याचा व रेवडीचा प्रसाद भाविक पसंत करतात, कारण पूर्वीपासून येथे लाह्या फुटाणे भैरवनाथाला अर्पण करून स्वतः ग्रहण करण्याची पद्धत आहे। त्यामुळे मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर लाह्या फुटाण्यांची व रेवडीची दुकाने असतात। सोबतच नारळ व झेंडूची फुलं तसंच शेवंतीची सुद्धा फुलं मोठ्या प्रमाणावर भैरवनाथाला वाहिली जातात। बैरम यात्रेतील मातीची भांडी ही प्रसिद्ध आहेत। मध्य प्रदेशातील बैतूल या जिल्ह्यातील मातीची भांडी येथे विकण्यात येतात। तेथील कारागीर पूर्ण वर्षभर बैरमच्या यात्रेकरता भांडी बनवतात व यात्रा काळामध्ये येथे आणून विकतात। यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर ही भांडी व हंड्या विकत घेतात। ही हंडी काही खवय्ये मटणाकरता वापरतात, म्हणून येथील हंडीचे मटण देखील प्रसिद्ध आहे। विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी नकुल सोनार यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांना भैरवनाथाचं दर्शन घडवलंय, यात्रा घडवली आहे। तेथील पौराणिक स्थळांची माहिती देऊन व चित्रण करून बैरमची यात्रा घडवली आहे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। चांदूर बाजार येथून विदर्भ न्यूजसाठी नकुल सोनार यांचा हा विशेष वृत्तांत।